Good afternoon, children. Welcome to our TMC virtual classroom. Myself, Suchita Telavane. Today we are going to learn English activity sheet. How to solve board question paper. आज आपण 10वीची इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. ॲक्टिव्हिटी शीट म्हणजेच काय? क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर कसा असेल? कारण मागच्या वर्षी थोडंसं त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आणि यावर्षी देखील आपल्याला त्याच पद्धतीने आपला क्वेश्चन पेपर असणार आहे. आणि त्यामुळे ही बोर्डाची ॲक्टिव्हिटी शीट किंवा क्वेश्चन पेपर आपण त्याला म्हणतो, ते ॲक्टिव्हिटी शीट कशी सोडवायची ती आपण प्रत्येक प्रश्नानुसार आपण इथे पाहणार आहोत. आता या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर इथे तुम्हाला 6 क्वेश्चन्स दिलेले असतात. या ठिकाणी 6 क्वेश्चन आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ अँड 6 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यामध्ये तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे लँग्वेज स्टडी. हा तुमचा 10 मार्क्सचा लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन असतो. त्यानंतर तुमचं सेक्शन सेकंड टू टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजेच तुमचे काय असतात त्याच्यामध्ये टेक्स्टबुक मधले म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकावर आधारित 2 त्याच्यामध्ये पॅसेज दिलेले असतात, ए आणि बी. ए बी हे तुमचे 10 मार्काचे म्हणजे 20 मार्क्सचे तुमचे हे 2 प्रश्न असतात. त्यानंतर सेक्शन थर्ड पोएट्री सेक्शन. पोएट्री सेक्शन मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन हा तुमचा क्वेश्चन आन्सर्स असतात कम्प्रेन्शन आणि सेकंड बी असतं तुमचं ॲप्रिसिएशन. हे दोन्ही प्रश्न तुम्हाला पुन्हा 5+5 म्हणजे 5 मार्काचे 10 मार्क्सचे तुमचं हा पोएट्री सेक्शन असतं. त्यानंतर सेक्शन नंबर 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणजे तुमचं काय तिथे की अनसीन पॅसेज म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक सोडून जे पॅसेज असतात बाहेरचं पॅसेज त्याला आपण नॉन टेक्स्च्युअल पॅसेज म्हणतो. तो तुम्हाला किती मार्काचा असतो? तुमचा 10 मार्काचा असतो. इथे तुमचे नॉन टेक्स्च्युअल पॅसेजचे तुमचे 10 मार्क्स आहेत. त्यानंतर त्यामध्येच तुम्हाला समरी रायटिंग हा एक क्वेश्चन असतो बी. त्याचे तुमचे 5 मार्काचा तो प्रश्न असतो. सेक्शन 5 रायटिंग स्किल. रायटिंग स्किल मध्ये तुम्हाला 2 प्रश्न असतात, क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 5 मध्ये A1 और A2, त्यानंतर B1 और B2 म्हणजे ए मधला तुम्हाला एक सोडवायचा असतो आणि बी मधला एक सोडवायचा असतो. दोन्ही याला तुम्हाला ऑर दिलेले असतात. आपण प्रत्येक याचे प्रश्नांचे पुन्हा मी तुम्हाला प्रश्नपत्रिकेनुसार सगळं स्पष्टीकरण करणारच आहे. तसंच क्वेश्चन नंबर 6 मध्ये पण तुम्हाला A1 और A2, B1 और B2 हे सगळे तुम्हाला 5 मार्काचे म्हणजे ए मधलं तुम्हाला एक सोडवायचंय, बी मधलं एक सोडवायचंय, पुन्हा क्वेश्चन नंबर 6 मधलं तुम्हाला A1 किंवा A2 मधलं एक सोडवायचंय, B1 किंवा B2 मधलं सोडवायचंय. असे टोटल 5 पैकी तुम्हाला 4 क्वेश्चन्स तुमचे त्या ठिकाणी असतात. ते 20 मार्क्सला तुमचा सेक्शन 5 असतो. आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन सेक्शन नंबर 6 ट्रान्सलेशन. हे ट्रान्सलेशन देखील तुमचं 5 मार्क्सचं असतं. अशा प्रकारे आपल्याला हे बोर्डचं 80 मार्क्सचं आपल्याला पेपर असणार आहे आणि 20 मार्क्सची तुमची काय असणार आहे? ओरल एक्झाम असणार आहे. आता हा ॲक्टिव्हिटी शीट कशी असते तर ती आपल्याला आपण प्रत्येक प्रश्नानुसार इथे मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण करून सांगणार आहे. आता बघा तुम्हाला वरती लिहिलेले 2020 ची मार्च 2020 ची ही क्वेश्चन पेपर आहे. त्या ठिकाणी इंग्लिश विषयाची 3rd लँग्वेज आणि तुम्हाला 80 मार्क्सचा पेपर आहे. तुम्हाला टायमिंग किती आहे त्या ठिकाणी? 3 आवर्स म्हणजे 3 तासाचाच तुमचा पेपर असणार आहे. आता यामध्ये सेक्शन फर्स्ट मध्ये तुम्हाला कशावरती असतं तर लँग्वेज स्टडी. तुम्ही 9वीला देखील काय पाहिलं असेल तुम्हाला मागच्या वर्षी 9वीची तुमची लास्ट सेम झालेली नाहीये, पण फर्स्ट सेमला जो पॅटर्न होता त्याच पद्धतीने तुम्हाला आता काय असणार आहे 10वीची देखील
प्रश्नपत्रिका त्याच पद्धतीने असणार आहे, तशाच टाईपचे प्रश्न, फक्त प्रश्न म्हणजे जो टाईप आहे प्रश्नाचा तो सेम टू सेम असणार आहे. कारण तुमचं काय झालेलं आहे, यावर्षी कोरोनाच्या याच्यामुळे कोरोना स्थितीमुळे काय झालेलं आहे की 9वीची तुमची फक्त फर्स्ट टर्म झाली, सेकंड टर्म झालेली नाहीये. त्यानंतर आता देखील तुमच्या काय आहेत की फर्स्ट टर्म झालेली नाहीये, तुम्हाला डायरेक्ट आता बोर्डाची एक्झाम द्यावी लागणार आहे. काल देखील टीव्हीला सांगत होते की कदाचित मे मध्ये तुमची 10वीची परीक्षा होणार आहे. तर तुम्ही त्या पद्धतीने आता अभ्यासाला लागायचे. जितके मॅक्झिमम तुम्ही पेपर सोडवाल तेवढे तुम्हाला काय होणार आहे, तुमचा सराव होईल आणि तुम्हाला पेपर लिहिताना की कशा कशा पद्धतीने आपल्याला पेपर येतं, म्हणजे क्वेश्चन्स कसे असतात ते तुम्हाला एकदा समजले की तुम्ही काय करू शकता, बरोबर त्या ठिकाणी उत्तरं लिहू शकतात. इंग्लिश याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं की मुलांना क्वेश्चनच कळत नाही. मुळात की क्वेश्चन एकदा जर तुम्हाला समजला तर तुम्हाला उत्तर लगेच तिथे शोधून काढायचे असतात. तुम्हाला पॅसेजमध्ये दिलेले असतात किंवा इतकी सोपी उत्तरं असतात. पण काय होतं, बऱ्याचदा विद्यार्थ्यांना मी पाहते की आमच्या शाळेमध्ये देखील मुलं काय करतात, परीक्षेच्या वेळेला विचारतात, मॅडम या प्रश्नाचा अर्थ काय होतो. त्या प्रश्न, कारण तुम्हाला प्रश्नच कळत नाही. म्हणून प्रत्येक वेळेला काय करायचे, प्रश्नपत्रिका ज्या वेळेला तुम्ही सोडवायला घ्याल त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा प्रश्नाकडे भर द्यायचा. म्हणजे ती जी सूचना दिलेली आहे की काय सूचना आहे ती सूचना समजावून घ्या. आणि कारण सिक्वेन्स तुमचा तसाच असणार आहे पेपरमध्ये, त्यामुळे प्रत्येक वेळेला ह्या प्रश्नाचं काय असेल, कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचंय ते लक्षात घेतलं तर काय होईल, तुम्हाला पेपर इझिली सोडवता येईल. म्हणून तुम्ही सूचना पहिल्यांदा लक्षात घ्या की काय सांगितलेलं आहे आपल्याला, काय प्रश्न विचारलेला आहे. ते जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही पेपर निश्चितच चांगल्या पद्धतीने सोडवू शकाल. आता आपल्याला इथे पहिलं सेक्शन आपण पाहणार आहोत, लँग्वेज स्टडी. तुम्हाला 10 मार्क्सचं लँग्वेज स्टडीचं असतं. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट आहे तुमचं ए 8 मार्क्सचं आणि बी आहे तुमचं 2 मार्क्सचं. आता पहिल्या ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला लिहिलेलं आहे त्या ठिकाणी डू ॲज डायरेक्टेड. डू ॲज डायरेक्टेड म्हणजे काय की दिलेल्या सूचनेप्रमाणे करा. आपण इथे प्रत्येक प्रश्नाचा पहिल्यांदा अर्थ घेणार आहोत की ज्यामुळे काय होईल, तुम्हाला प्रश्नपत्रिका समजेल. कारण पुढचे जे प्रश्न असतील त्यातले जे वर्ड्स असतील ते प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगवेगळे येणार आहे, पण सूचना मात्र तुमच्या काय असणार आहेत, सेम टू सेम असणार आहेत. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा सूचनांकडे किंवा प्रश्नाकडे लक्ष द्या की जेणेकरून तुम्हाला ते जर समजलं तर तुम्हाला आन्सर शोधायला किंवा आन्सर लिहायला इझी जाणार आहे. तर फर्स्ट क्वेश्चन ए मध्ये डू ॲज डायरेक्टेड, त्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे अटेम्प्ट एनी 4. म्हणजेच काय की तुम्हाला 4 फक्त लिहायचे आहेत. किती दिलेले असतात तर तुम्हाला 6 क्वेश्चन्स दिलेले असतात. त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे 6 क्वेश्चन्स आहेत. त्यापैकी फक्त तुम्हाला 4 सोडवायचे. ते 4 याला तुम्हाला 2 मार्क्सचं तुमचं 8 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. आता या ठिकाणी जरी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 4च प्रश्न सोडवा तरी देखील तुम्ही काय करायचे, पूर्ण 6च्या 6 प्रश्न सोडवायचे. कारण यदा कदाचित तुम्हाला त्याच्यातलं एखादं जरी चुकलं तरी काय होतंय, हाफ मार्क्स किंवा 1 मार्क्स तुमचं 1 2 चुकलं तर हाफ मार्क्स फुल 1 मार्क्स कट होण्याचे चान्सेस असतात. मग अशा वेळेला जर दुसरा प्रश्न जर त्यातला जर फुल बरोबर असेल तर तुमचे ते मार्क्स तिथे काउंट केले जातात. म्हणून तुम्ही सोडवताना जरी तुम्हाला 4 सांगितले तरी देखील तुम्ही ते 6च्या 6 सोडवण्याचा प्रयत्न करायचे. आता आपल्या यातला पहिला प्रश्न जो आहे, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. म्हणजे काय करायचे आपल्याला, खरं तर हे प्रश्न खूप सोपे असतात. काही मुलं जी आहेत हुशार मुलं ती सोडवतात, पण बऱ्याच मुलांना प्रश्नांचा अर्थ न कळल्यामुळे काय होतंय की ते तिथे लिहू शकत नाहीत. आता या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स म्हणजे तुम्ही काय करायचे, तर खाली बघा तुम्हाला 4 वर्ड्स दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्या ठिकाणी काय असतं की प्रत्येक शब्दामध्ये फक्त एकच तुमचं मिसिंग लेटर असतं. असं नाही की 2 3 दिलेले आहेत. प्रत्येक याच्यामध्ये वर्ड्समध्ये तुम्हाला एकच तुमचं मिसिंग लेटर असणार आहे. बघ CORR, त्यानंतर तुमचं -ER असे 4 जे वर्ड्स दिलेले आहेत त्या 4 वर्ड्स मध्ये तुम्हाला फक्त एकच तुमचं मिसिंग लेटर असणार आहे. आणि मग ते वर्ड्स तुम्हाला
जे तुमचे रोजचे जे रेग्युलर तुम्ही वापरणारे जे शब्द आहेत, म्हणजे खूप डिफिकल्ट वर्ड्स नसतात त्यामध्ये, एकदम सिंपल असे वर्ड्स दिलेले असतात की जेणेकरून जे तुम्ही रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये किंवा म्हणजे रोजच्या लँग्वेजमध्ये तुम्ही ते बरेचसे शब्द वापरले जातात. आता इथे बघा की पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला कॉर्नर शब्द दिलेला आहे, दुसरा आहे तुमचं काय येणार आहे त्याचा आन्सर फोकस, त्यानंतर थर्ड आहे हेल्थ आणि फोर्थ आहे तुमचं ट्रॅफिक. म्हणजे बघा इतके साधे सोपे शब्द असतात. तुम्ही जर एकदा रीड केलं आणि मुलांना तुम्हाला मी सांगते की आपल्याला प्रश्नपत्रिका ही पहिल्या 10 मिनिटं अगोदर दिली जाते, त्यावेळेला मुलं काय करतात, बरीचशी मुलं क्वेश्चन पेपर रीडच करत नाही. खरं तर ते तो जो वेळ आहे ते टायमिंग जे आहे ते तुम्हाला क्वेश्चन पेपर रीड करण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन पेपर हातात मिळाला तुम्हाला की संपूर्ण क्वेश्चन पेपर रीड करायचं की काय काय कुठे कुठे काय काय आहे ते बघायचं. त्यातले जे आलेले पॅसेज आहेत ते पॅसेज पूर्णपणे रीड करून घ्यायचे. जर तुम्ही पॅसेज रीड केले तर तुम्हाला काय होईल, त्याच्यावरचे आन्सर सोडवणं इझी जातं. म्हणून पहिल्यांदा क्वेश्चन पेपर काय करायचे आपण रीड करायचे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकली ऑर्डर. आता इथे काय होतं की अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय हे बऱ्याचशा मुलांना कळत नाही की अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे आम्ही ज्या वेळेला वर्गामध्ये शिकवतो त्यावेळेला सगळी मुलं हा हा करतात, पण ज्या वेळेला पेपरमध्ये येतं त्यावेळेला त्यांना अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय करायचं हेच कळत नाही. तुम्हाला अल्फाबेटिकली म्हणजे काय करायचे, ए बी सी डी ई हे जे आपले अल्फाबेट्स आहेत त्या अल्फाबेट्स नुसार आपल्याला दिलेले जे वर्ड्स आहेत, तुम्हाला याच्यामध्ये दोन सेंटेन्स दिले दोन क्वेश्चन्स असतात. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला काय असतं तर वेगवेगळे अल्फाबेट्सने सुरू होणारे वर्ड्स असतात. बघा इथे तुम्हाला फ्रंट, बेगर, एन्शंट आणि अर्थ असे वेगवेगळे तुम्हाला एफ बी ए ई असे वेगवेगळ्या लेटर्सने सुरू होणारे अल्फाबेट्सने सुरू होणारे वर्ड्स असतात. आणि सेकंड क्वेश्चन मध्ये काय असतं तर फर्स्ट जे लेटर असतं ते तुमचं चारी याच्यामध्ये सेम असतं. बरं इथे बघा तुम्ही नॉकिंग, नॅप, निटिंग, त्यानंतर किल्ड असे वेगवेगळे सेम म्हणजे के पासून सुरू होणारे चारही वर्ड्स तुमचे दिलेले आहेत. कदाचित काय असतं केच्या पुढचं दुसरं जे लेटर असतं ते देखील कधी कधी काय होतं सेम असतं. मग थर्ड लेटर पाहायचं, थर्ड लेटर पण सेम असेल तर फोर्थ लेटर तुम्ही पाहायचे. म्हणजे अशा पद्धतीने हे लेटर्स तुम्ही पाहिजेत की एबीसीडी पहिल्यांदा कुठलं येते तर के नंतर काय येईल, तर मग पहिलं लेटर तिथे आता बघा तुम्ही फ्रंट, बेगर, एन्शंट आणि अर्थ. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिलं लेटर कुठलं येतं, आपण एबीसीडी अशी पटापट आपल्या मनामध्ये बोलत जायची की ए ने लेटर होणारे लगेच तुम्ही काय करायचं ए लिहायचं तिथे. आता हे जे लिहिण्याची पद्धत आहे मागच्या पहिल्या क्वेश्चन मध्ये देखील सांगायचं माझं राहिलं की कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स, याच्यामध्ये देखील काय करायचे तुम्ही प्रश्न लिहिताना तुम्हाला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असे चार जे आहेत म्हणजे कॉर्नर, फोकस हे चारही एका खालोखाल तुम्ही लिहायचे. आणि ज्या लेटरच्या इथे तुम्ही तो लेटर भरलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा किंवा एकदम व्यवस्थितरित्या लिहिलं तर तुम्हाला ते आन्सर कळून जाईल. तसंच तुम्ही अल्फाबेटिकली लिहितात त्यावेळेला मुलं काय करतात बरीचशी एका खालोखाल एक लिहितात, तर तसं लिहू नका. अल्फाबेटिकली ऑर्डर ज्या सिक्वेन्सने आपल्याला दिलेला आहे फक्त त्याचं काय करणार आहोत आपण सिक्वेन्स चेंज करणार आहे की आता पहिल्यांदा एचं अक्षर आहे तर मग पहिल्यांदा खाली तुम्ही जरी हे आन्सर शीट मध्ये जरी पहिले जर प्रश्न लिहिला नाही, सूचना तर लिहायच्याच नाहीत कारण सूचना मुलं लिहित बसतात त्यामध्ये त्यांचा खूप वेळ जातो. मग फक्त क्वेश्चन नंबर 1 ए आपण लिहिलेलं आहे तसं 2 लिहायचं, 2 मधलं फर्स्ट मध्ये मग डायरेक्ट तुम्ही आन्सर लिहिलं तुमचं एन्शंट, त्यानंतर तुमचं काय येईल बेगर नंतर तुमचं येणार अर्थ आणि त्यानंतर लास्ट आहे फ्रंट. म्हणजे असे तुम्ही एकाच लाईन मध्ये जर क्रमवार जर ते लिहिले तर ते व्यवस्थितरित्या दिसतात आणि तुमचे ते बरोबर येतील. तसंच तुमचं सेकंड क्वेश्चन देखील त्यामध्ये येणार आहे.
यावरती मी एक सेपरेट लँग्वेज स्टडीचं एक सेपरेट लेक्चर घेणार आहे की हे सगळे प्रश्न तुम्ही कशा कशा पद्धतीने सोडवायचे. आपण त्याची थोडीशी अजून रिव्हिजन करू, कारण सोपा प्रश्न आहे तरी देखील मुलांना फक्त यातले एखाद दुसरा प्रश्न पटकन सोडवता येतो आणि बाकीचे मग थोडेसे त्यांना कन्फ्यूज होतात की काय करायचं. म्हणून मग यावरती मी सेपरेट लेक्चर घेणार आहे. थर्ड क्वेश्चन आहे पंचुएट द फॉलोइंग. म्हणजेच काय, पंचुएशन म्हणजे काय, तुमचं पंचुएट करायचं म्हणजे विराम चिन्ह घालायची. म्हणून मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगते की सूचना बघा. सूचना कळली तुम्हाला की तुम्हाला उत्तर बरोबर लिहिता येतं. मुलांना सूचनाच कळत नाही पेपर मधल्या. आता हे जो पहिला प्रश्न आहे तो तसाच असणार आहे, सिक्वेन्स असाच असणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्या की अल्फाबेटिकली हा शब्द लक्षात ठेवा की जेणेकरून अल्फाबेटिकली सांगितलं की आपल्याला ABCD प्रमाणे लावायचे. पंचुएट म्हटलं की पंचुएशन मार्क्स म्हणजे तुम्हाला मराठीमधून आपण विराम चिन्ह भरायला प्रश्न येतो मराठीमध्ये. तर त्या पद्धतीने आपण इथे पंचुएशन मार्क्स आपल्याला इथे भरायचे. हा प्रश्न देखील आपल्याला 2 मार्क्ससाठी आहे. त्याच्यामध्ये देखील 2 सेंटेन्स तुम्हाला दिलेले असतात. आता आपण ते पुढे ते प्रश्न कसे सोडवायचे ते सेपरेट पाहूया. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आहे तुमचं, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर्स इन द वर्ड अनबिटेबल. आता बघा या ठिकाणी काय होतंय की कुठल्या लेटरचं तुम्ही शब्द बनवायचेत हेच पहिल्यांदा लक्षात येत नाही. तर लक्षात ठेवा की तो वर्ड हा शेवटी दिलेला असतो, त्याला तुम्हाला काय केलेलं असतं, इन्व्हर्टेड कॉमा दिलेले असतात आणि त्या इन्व्हर्टेड कॉमा मधला शब्द आणि तो थोडासा मोठा वर्ड असतो की ज्याच्यामधून काय होतील आपल्याला वेगवेगळे शब्द बनवता येतील. व सूचना काय तुमची, मेक 4 वर्ड्स. एक एक वाक्य सावकाशपणे तुम्ही हे जर घरी जर अशी प्रॅक्टिस करत राहिलात एक एक प्रश्नाची तर तुम्हाला काय होईल की बरोबर ते सोडवता येईल. मेक 4 वर्ड्स म्हणजे तुम्ही 4 काय करायचे शब्द बनवायचे. मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच म्हणजे तुम्ही जे वर्ड्स बनवणार आहात त्या वर्ड्स मध्ये मिनिमम तुमचे 3 लेटर्स असलेच पाहिजेत आणि त्या 3 लेटर्स पासून तुम्ही काय करायचे असे 4 शब्द बनवायचे. आणि कसे, युजिंग द लेटर्स इन द वर्ड अनबिटेबल. शेवटी तुमचा तो वर्ड दिलेला असतो इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, त्याच्यापासून तुम्हाला वेगवेगळे शब्द बनवायचे असतात. त्यानंतर पुढचं क्वेश्चन आहे तुमचं, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता या ठिकाणी काय करायचं असतं बघा, काय सूचना दिलेल्या, राईट द रिलेटेड वर्ड्स म्हणजे तुम्हाला इथे वेब डिझाईन दिलेलं असतं, वेब डायग्राम दिलेला आहे बघा आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन कुठे दिलेला असतो तर सेंटरला, म्हणजे मध्ये तुमचा क्वेश्चन असतं. वॉटर, वॉटर हा वर्ड दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला एक आन्सर दिलेलं असतं आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करायचे पुढचे जे 4 बॉक्स दिलेले आहेत, कारण 2 मार्क्स साठी असतं त्याच्यामुळे 4 बॉक्स तुम्हाला दिलेले असतात. त्या 4 बॉक्स मध्ये तुम्हाला वर्ड्स लिहायचे असतात. आता ते वर्ड्स कसे लिहायचे तर त्या रिलेटेड असले पाहिजे. तुम्हाला तिथे दिलेली सूचना, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. एक्झाम्पल दिलेले आहे, वॉटर आणि कूल हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहे, त्या रिलेटेड असणारे अजून वर्ड्स शोधायचे. आता हे वर्ड्स कसे शोधायचे असतात या ठिकाणी मी त्याचं देखील थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की पहिल्यांदा तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघा मधले जे ब्रॅकेट आहे त्यामध्ये वॉटर हा शब्द दिलेला आहे, तिथे तुम्हाला एकतर नाउन असेल किंवा ॲडजेक्टिव्ह असेल किंवा वर्ब असेल किंवा ॲडवर्ब असेल. आता नाउन जर असेल तर तुम्हाला बाजूचे जे बॉक्स आहेत रिलेटेड वर्ड्स जे लिहायचे आहेत ते तुम्हाला ॲडजेक्टिव्ह लिहायचे आणि जर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये मेन जो प्रश्न आहे तुमचा सेंटरला जर ॲडजेक्टिव्ह दिलं असेल तर तुम्हाला बाजूला काय करायचे, बाजूच्या रिलेटेड वर्ड्स जे आहेत ते तुम्हाला नाउन लिहायचे. किंवा तसंच तुमचं वर्ब आणि ॲडवर्ब, जर सेंटरला तुम्हाला वर्ब दिला असेल तर तुम्ही काय करायचे रिलेटेड वर्ड्स ॲडवर्ब लिहायचे आणि जर सेंटरला ॲडवर्ब दिला असेल तर तुम्हाला रिलेटेड वर्ड्स वर्ब लिहायचे, म्हणजे एक्झॅक्ट उलट करायचं असतं. आता इथे आपण पाहिलं तर वॉटर, वॉटरला कूल हे दिलेले म्हणजे काय, वॉटर हे तुमचं काय झालं नाउन झालं आणि कूल हे काय झालं वॉटर कूल, म्हणजे काय अर्थ होतं की पाणी कूल. कूल म्हणजे काय आपण म्हणतो थंड, पाणी थंड आहे म्हणजे पाणी कसं आहे
तर थंड आहे. म्हणजे पाण्याचं वर्णन आपण काय केलं, म्हणजेच त्याचं त्या ठिकाणी आपण ऍडजेक्टिव्हचा वापर केलेला आहे कूल. मग या ठिकाणी आपण वेगवेगळे शब्द की वॉटर कसं असेल, प्युअर असेल, डर्टी असेल, हॉट असेल, क्लीन असेल, असे वेगवेगळे शब्द तुम्ही त्याचे ऍडजेक्टिव्ह लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. बघा सूचना इथे खूप महत्वाचे. मी प्रत्येक प्रश्नाच्या वेळेला हे सांगणार आहे की तुम्ही सूचनेकडे म्हणजे तुम्हाला क्वेश्चन काय दिलेला आहे हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन. इथे तुम्हाला वर्ड चेन तयार करायची आहे. ती कशाची करायची आहे, तर नाउनची. यामध्ये देखील तुम्हाला वेगवेगळे प्रकार असतात. नाउन, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब असे वेगवेगळे 4 टाइप मध्ये तुम्हाला हे प्रश्न येतात. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. म्हणजे तुम्ही पहिला वर्ड काय दिलेला आहे, रोड. आता हे तुम्हाला माहिती असतं की शेवटच्या लेटर पासून पुढचं काय करायचंय, तुम्हाला वर्ड बनवायचे. सपोज आता इथे रोड आहे म्हटल्यानंतर डी पासून तुम्हाला वर्ड बनवायचे. पण मुलं काय करतायत, वर्ड चेन कशाची दिली आहे हे पाहत नाही. आता इथे वर्ड चेन तुम्हाला वर्ड चेन ऑफ नाउन म्हणजे नाउनच फक्त तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे. ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह दिला असेल त्यावेळेला तुम्ही ऍडजेक्टिव्हच लिहायचे. वर्ब दिला असेल तर वर्बच लिहायचे. म्हणजे तुमचा तो वर्ड कसा आहे ते तुम्ही लिहून घ्यायचे. आता इथे तुम्ही रोडचं डी ला तुम्ही काय करायचंय, नाउन लिहिणार आहात. सपोज तुम्ही त्या ठिकाणी डॉल लिहिलं, बरोबर आहे, किंवा एक डॉल लिहिल्यानंतर पुढे तुम्हाला त्या एल वर्ण शब्द लिहायचे. मग तो नाउन म्हणजे नाउन हे लक्षात ठेवा. आपल्याला तुम्ही एक पार्ट ऑफ स्पीचचा अभ्यास खूप करून ठेवायचे. नाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रोनाउन हे सगळे जे आपले पार्ट ऑफ स्पीच आहे त्याचा अभ्यास करूनच ठेवायचे. कारण ते बऱ्याच प्रश्नांमध्ये आपल्याला लँग्वेज स्टडीमध्ये येतात, पॅसेजमध्ये येतात. तर त्या याचा पार्ट ऑफ स्पीचचा तुम्ही अभ्यास करूनच ठेवायचा आहे. अजून एक त्याच्यामधली सूचना म्हणजे मुलं काय करतात, तर आता इथे नाउन सपोज लिहायला असेल, एखाद्या विद्यार्थ्याचं नाव लिहितात. डी वर्ण दिनेश, मग एच वर्ण पुन्हा हरीश, त्यानंतर अजून पुन्हा एच वर्ण, म्हणजे अशी सगळी नावाच्या नावच लिहित जातात. तर तसं लिहायचं नाही. तुम्ही एका कॅटेगरी मधलं तुम्हाला एकच नाउन चालणार आहे. तुम्ही प्रत्येक जर 4च्या 4 मुलांचीच नावं लिहिली तर तशी चालणार नाही, किंवा 4 फुलांचीच नावं लिहिली. तुम्ही वेगवेगळे काय करायचे त्या ठिकाणी वर्ड्स लिहायचे. अशा प्रकारे हा आपला पहिल्या प्रश्नामधला तुमचा ए प्रश्न झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला 8 मार्काचा प्रश्न असतो. प्रत्येक क्वेश्चन तुमचं 2 मार्क्सचे असे 8 मार्क्सचे तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवायचे असतात. 6 आउट ऑफ 4 म्हणजे तुम्हाला 6 प्रश्न दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला 4 प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे. त्यानंतर तुमचं आहे डू ॲज डायरेक्टेड. आता या ठिकाणी बी प्रश्न आहे, डू ॲज डायरेक्टेड म्हणजे दिलेल्या सूचनेप्रमाणे करा. आता सूचना काय आहे बघा, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 आहे, त्यामध्ये पण ए बी म्हणजे ऑर दिलेलं आहे. इथे प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला बऱ्याच ठिकाणी ऑर दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही हे किंवा ते सोडवा, कुठलं तरी एकच तुम्हाला सोडवायचंय. पण जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही दोन्ही सोडू शकता, किंवा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला इथे शंका वाटते की हे माझं चुकीचं असू शकतं तर तुम्ही दोन्ही सोडू शकता, की जेणेकरून तुमचं एक जरी चुकलं तरी दुसऱ्या प्रश्नाला तुम्हाला मार्क्स मिळतील. आता या ठिकाणी क्वेश्चन काय तुमचं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेजेस टू बी नाउन ॲज. आता इथे प्रश्न जो आहे तुम्हाला काय करायचे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे याचा अर्थ अगोदर लक्षात ठेवा की आपल्याला मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स करायचे, अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. कशाचं तयार करायचंय ते आपल्याला शेवटी इन्व्हर्टेड कॉमामध्ये तो वर्ड्स किंवा फ्रेजेस आपल्याला दिलेलं असतं. इथे बघा तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमामध्ये शेवटी दिले टू बी नाउन ॲज. या वर्ड्सचं तुम्हाला फ्रेजेसचं काय करायचंय, मिनिंगफुल सेंटेन्स करायचे. त्यानंतर त्याला ऑर पुन्हा दिलेलं असतं. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपॅन्ड इट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी एक्सपॅन्ड इट मिनिंगफुली. की एक सेंटेन्स दिलेले खाली, दिस इज द स्कूल, त्या सेंटेन्सला तुम्हाला क्लॉज काय करायचे, ऍड करायचे आणि वाक्य
एक्सपॅन्ड करायचं म्हणजे वाक्य मोठं करायचं, पण मोठं करताना ते ॲड क्लॉजमध्ये तुमचं आलं पाहिजे. हे आपण सेपरेट सर्व प्रश्न आपण लँग्वेज स्टडीचा जो प्रश्न आहे ते मी पुढच्या लेक्चरला तुम्हाला त्याचं सगळे उदाहरणासहित त्यावरती स्पष्टीकरण करून सांगेल. आता हा आपला 10 मार्क्सचा पहिला प्रश्न झालेला आहे. सॉरी, त्यानंतर अजून एक यातला क्वेश्चन आहे, अटेम्प्ट एनी वन. जे क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला बी मध्ये तुम्हाला 2 येतात, एक मध्ये पण तुम्हाला ए बी ऑर दिलेलं असतं. तसंच तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये देखील काय आहे, अटेम्प्ट एनी वन म्हणजे कुठलं तरी एकच सोडवा. दोन्ही याला पुन्हा तुम्हाला ऑर दिलेले ए बी. आता हा प्रश्न तर खूप सोपा असतो सोडवायला. बघा आता, ऍड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. या ठिकाणी आपल्याला 2 वर्ड्स दिलेले आहेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला शब्द बनवायचे आहेत. आता प्रेफिक्स म्हणजे आणि सफिक्स म्हणजे काय, तर प्रेफिक्स म्हणजे तुमचं शब्दाच्या अगोदर जे तुम्ही जोडता शब्द त्याला आपण प्रेफिक्स म्हणतो, आणि शब्दाच्या नंतर जे जोडणार आहात तुम्ही वर्ड्स किंवा लेटर्स त्याला तुम्ही सफिक्स म्हणणार आहात. आता बघा, पहिलं तुम्हाला काय वर्ड दिलेलं आहे, केअर. आता केअरला तुम्ही केअरफुल, केअरलेस हे काय होणार आहे, केअरच्या नंतर तुम्ही शब्द त्याला ऍड करणार आहात आणि दुसरा एक काय करणार आहात, नवीन वर्ड तयार करणार. केअरचं केअरफुल, केअरलेस त्याला आपण काय म्हणणार, पुढे जेव्हा तुम्ही शब्दाच्या नंतर जेव्हा त्याला ऍड करणार आहात तेव्हा त्याला सफिक्स म्हणायचं. आणि शब्दाच्या पूर्वी म्हणजे हेल्दी, हेल्दीचं काय येणार तुमचं, अनहेल्दी. अनहेल्दीच्या म्हणजे तुम्ही अन हे अगोदर जोडलं तेव्हा त्याला तुम्ही प्रेफिक्स असं म्हणणार आहात. म्हणजे इतकं सोपे हे शब्द असतात तुमचे, हे रोजच्या म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आलेले शब्द असतात, सोपे असतात, रेग्युलर तुम्ही हे वापरतात, त्याच ह्याच्यामधले तुम्हाला ते वर्ड्स दिलेले असतात, त्यामुळे ते सोपे असतात. हा प्रश्न सोडवायला विसरायचं नाही. त्यालाच ऑर तुमचं आहे, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तुम्हाला की मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. म्हणजे तुम्हाला जे वर्ड्स दिलेले आहेत प्रेफिक्स सफिक्स करायला, त्याच वर्ड पासून तुम्हाला काय करायचे, मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे. तुम्ही जर वरचा प्रश्न तुम्हाला एकदम माहिती असेल की नाही माझे एकदम शब्द बरोबर आहेत तर खाली तुम्ही नाही लिहिलं तरी चालू शकतं, कारण ते ऑर आहे. जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही तोही प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचे की केअरचं तुम्ही काय करायचे तुमच्या सेंटेन्स मध्ये रूपांतर करायचे. की सपोज तुम्ही केअरचं, मदर टेक्स केअर ऑफ हर चिल्ड्रन किंवा आय टेक्स केअर ऑफ माय मदर, म्हणजे तुम्ही तुमच्या आईची काळजी घेता किंवा आई मुलांची काळजी घेते. अशा प्रकारच्या सोप्या व्हायच्यामध्ये पण तो शब्द त्या सेंटेन्स मध्ये तुमचा आला पाहिजे. अशा प्रकारे आपला हा लँग्वेज स्टडीचा जो पहिला प्रश्न आहे तो आपण पाहिलेला आहे. त्याच्यावरती मी सेपरेट तुम्हाला नंतर माहिती पूर्णपणे सांगते. आता सेकंड क्वेश्चन तुमचा आहे सेक्शन नंबर 2, टेक्स्च्युअल पॅसेज. टेक्स्च्युअल पॅसेज आपल्याला 20 मार्क्सचा प्रश्न आहे. मी मगाशी तुम्हाला इथे सांगितलेलं होतं की 2 त्याच्यामध्ये पॅसेज असतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आणि बी हे 2 तुम्हाला पॅसेज दिलेले असतात. ते पॅसेज जे आहेत तुमचे ते तुमच्या टेक्स्टबुक मधलेच असतात. बाहेरचे जे पॅसेज आहे तो तुम्हाला नंतर येणार आहे. आता हे टेक्स्टबुक मधले जे पॅसेज असतात ते 2 पॅसेज तुम्हाला दिलेले असतात. 10-10 मार्काचे असे 2 पॅसेज आहेत. आता त्यामधला बघा क्वेश्चन काय तुमचं, त्यामध्ये तुम्हाला A1, A2, A3, A4 आणि A5 असे 5 प्रश्न दिलेले असतात. तर त्यावेळेला तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये काय करायचे, तुम्ही सेपरेट पानावरती तुम्ही क्वेश्चन नंबर 2 सुरू करायचं, क्वेश्चन नंबर 2A. बाकी तुम्ही तिथे काहीच वरची सूचना लिहायची नाही. त्या सूचना लिहिण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ घालवायचा नाही, कारण आपल्याला रायटिंग स्किलला खूप वेळ लागतो. आणि त्याच्यामुळे ह्या ज्या सूचना आहेत त्या पहिल्यांदा तुम्ही हे करा. फक्त सेक्शन सेकंड क्वेश्चन नंबर 2 क्वेश्चन नंबर मात्र लिहायचा विसरायचा नाही. तो परफेक्ट ज्या क्वेश्चनचा आपण आन्सर लिहिणार आहोत तोच क्वेश्चन बरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या आन्सर शीट मध्ये आला पाहिजे. आता इथे क्वेश्चन नंबर 2A, कारण Aचं आपण आता लिहिणार आहोत. मग A1, A2, A3, A4, A5 असे आपल्याला इथे प्रश्न सोडवायचे. आता या ठिकाणी A1 मध्ये बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स.
बऱ्याच मुलांना ट्रू और फॉल्स हे देखील कळत नाही. मग ट्रू म्हणजे काय मॅडम असा प्रश्न विचारतात आणि हे सगळे त्यांच्या ज्या शंका असतात त्या आपण ज्या वेळेला शिकवतो त्यावेळेला त्यांच्या शंका नसतात. प्रश्न परीक्षा असते त्यावेळेला परीक्षेच्या वेळेला मॅडम इथे काय करायचं, हे ट्रू आणि फॉल्स म्हणजे काय, किंवा इथे त्या ठिकाणी ॲग्री डिसॲग्री असा देखील शब्द येतो. ट्रू म्हणजे तुमचं बरोबर, फॉल्स म्हणजे चूक, किंवा ॲग्री म्हणजे बरोबर आणि डिसॲग्री म्हणजे चूक. तर हे जे आहे सूचना ती लक्षात घ्या. आता या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने सोडवायचे, तुम्हाला यामध्ये देखील 4 प्रश्न दिलेले असतात आणि ते चारही जे तुमचे सेंटेन्स आहेत ते तुमच्या पॅसेजमध्येच दिलेले असतात. आता सेंटेन्स हे करताना आन्सर शीटमध्ये तुम्ही मात्र काय करायचे की 1 2 3 4 असे नुसते अंक लिहून त्याच्या पुढे ट्रू और फॉल्स असं लिहायचं नाही. त्या ठिकाणी तुम्ही फुल सेंटेन्स लिहायचे. म्हणजे तुम्ही वरच्या 2 सूचना नाही लिहिल्या तरी चालेल, परंतु त्यातला जो पहिला आकडा आहे क्वेश्चन नंबर 1 जे आहे, मीना चूज बेकर ॲज हर रोल मॉडेल, म्हणजे हे तुम्ही सेंटेन्स पूर्ण लिहा, त्याच्या पुढे डॅश मारायची आणि मग ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचं, किंवा कदाचित तुम्ही त्याच्या खालच्या लाईनला लिहिलं तरीही चालेल, परंतु ते व्यवस्थितरित्या दिसेल अशा पद्धतीने लिहा. म्हणजे असे हे चारही सेंटेन्स तुम्हाला लिहून त्याच्या पुढे तुम्हाला ट्रू और फॉल्स लिहायचे. आता याच्यामध्ये सोपी आयडिया म्हणजे कशा पद्धतीने हे ओळखायचे ट्रू और फॉल्स. तुम्ही पॅसेजमध्ये ते सेंटेन्स वाचायचे. कुठे आहे बरं पॅसेजमध्ये, मीना चूज बेगर हर ॲज अ रोल मॉडेल, हे वाक्य कुठेतरी तुम्हाला मिळणार. बरं, वाक्य जर तसंच्या तसं जर असेल, सेंटेन्स जर तसंच्या तसं जर पॅसेजमध्ये दिलं असेल तर ते ट्रू असतं आणि त्याच्यामध्ये जर काही चेंजेस केलेले असतील तर ते काय होतं, फॉल्स असते. लक्षात ठेवा की पॅसेज तुम्ही त्यासाठी रीड करायला पाहिजे. तुम्हाला जेव्हा तुम्ही पॅसेज सोडवायला जाल किंवा क्वेश्चन पेपर मिळाल्यानंतर पण तुम्ही पॅसेज रीड करा, किंवा ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन 2 सोडवायला जाणार आहात तर त्यावेळेला देखील तुम्ही काय करायचे, अगोदर पॅसेज वाचायचा. एक विदिन 2 मिनिट्स किंवा 3 मिनिट्समध्ये तुम्ही पॅसेज तो रीड करू शकता. मग त्यावेळेला तुम्हाला ही वाक्य कुठे मिळत आहेत ते बघायचे आणि त्या पद्धतीने ते जर तसेच्या तसे असतील तर ते तुमचे ट्रू असणार, आणि जर त्याच्यामध्ये काही वर्ड्स चेंजेस केलेले असतील, कधी मध्येच नॉट घालतात किंवा एखादा वर्ड चेंज केलेला असतो, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय होईल, फॉल्स येईल. आता ह्या प्रश्नामध्ये या ॲक्टिव्हिटीमध्ये तुमचं A1 मध्ये तुम्हाला ट्रू और फॉल्स, फिल इन द ब्लँक्स किंवा मॅच द फॉलोइंग किंवा कंप्लीट द सेंटेन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले असतात. बघा, ट्रू और फॉल्स किंवा तुमचे कंप्लीट द सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स किंवा तुमचं काय राहिलं, मॅच द फॉलोइंग, यासारखे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला, म्हणजे एका पॅसेजमध्ये जर तुम्हाला ट्रू और फॉल्स दिलं असेल तर कदाचित दुसऱ्या पॅसेजमध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स देतील किंवा मॅच द फॉलोइंग देतील किंवा अजून तुमचं कंप्लीट द सेंटेन्स देतील. म्हणजे असे वेगवेगळ्या टाईपमध्ये की एका प्रश्नामध्ये ट्रू और फॉल्स आले म्हणजे दुसऱ्या प्रश्नामध्ये पण तोच प्रश्न देणार नाहीत, मग तिथे वेगळी तुम्हाला ॲक्टिव्हिटी देतात. ह्या 4 ॲक्टिव्हिटी तुमच्या सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी आहेत. त्या आपल्याला पॅसेजवरच्या पहिल्या प्रश्नामध्ये म्हणजे A1 किंवा B1 या 2 याच्यामध्ये आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीज असतात. त्यानंतर पुढचं त्याच्यामधली बघा A2 ॲक्टिव्हिटी, ते पॅसेज दिलेलं आहे आणि A2 ॲक्टिव्हिटी आहे. A2 ॲक्टिव्हिटी मध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स अकर्ड इन द पॅसेज. बघा, सिक्वेन्स हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा की काय काय प्रश्नपत्रिकेमधले तुम्ही जर तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असेल किंवा अपेक्षित असतील किंवा गाईड असेल त्याच्यामधल्या ज्या याच्यामधल्या तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करणार आहात किंवा आता ही प्रश्नपत्रिका सगळ्यांनी सोडवायची आहे आणि तुमच्या टीचरला ती दाखवायची आहे. आता या ठिकाणी प्रत्येकाशी जे प्रश्नांचे जे महत्त्वाचे, म्हणून मगाशी मी जसं म्हटलं की अल्फाबेटिकली ऑर्डर म्हणजे काय, पंच्युएशन मार्क म्हणजे काय करायचं, हे जे वर्ड्स आहेत ना त्याला अंडरलाईन करून ठेवा की त्या याचं आपल्या प्रश्नाला काय करायचं आहे. इथे काय करायचं हे कळलं ना तुम्हाला की झटकेपट तुमचं एक विदिन 1-2 मिनिट्समध्ये तुमचं आन्सर तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. अरेंज द फॉलोइंग सेंटेन्स ॲज पर देअर सिक्वेन्स. सिक्वेन्सने तुम्ही काय करायचे, म्हणजे जसं तुम्हाला इतिहासामध्ये घटनाक्रम येतं तशा पद्धतीने जी जी घटना घडलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही पॅसेजमधले हे सेंटेन्स लिहायचे. आता इथे पुन्हा
4 तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहेत. ते सेंटेन्स कसे आहेत तुमचे मिस आहेत, म्हणजे तुमचं सिक्वेन्स नुसार नाही आहेत, उलट सुलट ते दिलेले आहेत. तर ते आपल्याला काय करायचे, बरोबर करून लिहायचे. तिथे देखील एक महत्त्वाची सूचना म्हणजे मुलं काय करतात, 1 2 3 4 असे नंबर फक्त लिहितात, सेंटेन्स लिहित नाहीत. तर तसं करायचं नाही. आपल्याला इथे पूर्णपणे काय करायचे, सिक्वेन्स चेंज करून त्याचा जो राईट सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सनुसार तुम्हाला 1 2 3 4 असे सेंटेन्स काय करायचे, लिहायचे आहेत. पूर्णपणे सेंटेन्स त्या ठिकाणी लिहायचे. आता हे सेंटेन्स तुम्हाला जर सिक्वेन्स जर शोधायचं असेल तर काय करायचं, एक लक्षात ठेवा की पहिलं सेंटेन्स वाचायचं, मीना चेंज हर ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ. हे सेंटेन्स कुठे आहे ते पाहायचं आणि त्याखाली पेन्सिलने अंडरलाईन मारायची. मग सेकंड सेंटेन्स बघायचं, ते शोधून त्याच्या खाली अंडरलाईन मारायचे. असे 4ही सेंटेन्स तुम्ही काय करायचे, अंडरलाईन मारून घ्यायचे. आणि मग त्याच्यामध्ये बघायचं की पहिलं पॅसेजमध्ये पहिलं सेंटेन्स कुठलं आलं यातलं, मग ते त्याचा एक आकडा टाकायचा आणि ते सेंटेन्स लिहायचं. दुसरं कुठलं आलं, तिसरं कुठलं आलं, चौथं कुठलं आलं, अशा सिक्वेन्सनुसार तुम्ही काय करायचे, ते सेंटेन्स काय करायचे, बरोबर ज्या ज्या सिक्वेन्सनी तिथे आलेलं आहे त्या सिक्वेन्स तुम्हाला बरोबर त्या पद्धतीने मिळेल. म्हणजे तुम्ही त्यासाठी काय करायचं, पॅसेज वाचायचं. पॅसेजमध्ये ती जेव्हा लाईन येईल त्यावेळेला त्या ठिकाणी पेन्सिलने अंडरलाईन करा, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. नाहीतर मग शोधत बसले ना की काय होतं, उलट सुलट पहिलं वाक्य मग येऊन गेलं, कुठे गेलं ते लक्षात येत नाही. म्हणून पेन्सिलने अंडरलाईन मारा आणि मग हवं असेल तर तुम्ही ते खोडू शकता. म्हणजे तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट सिक्वेन्स काय होतो पटकन तुमच्या लक्षात येतो आणि तुम्ही ते त्या ठिकाणी सोडवू शकता. त्यानंतर A3 ऍक्टिव्हिटी, मी इथे संपूर्ण पेपर तुम्हाला समजावून सांगणार आहे. प्रत्येक ऍक्टिव्हिटी म्हणजे प्रत्येक प्रश्न आपण इथे घेणार आहोत. आता इथे A3 ऍक्टिव्हिटी, मॅच द सिनॉनिम्स. आता या ठिकाणी तुम्हाला हा वर्ड रिलेटेड क्वेश्चन असतो. म्हणजे तुम्हाला यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स म्हणजे आपले मिनिंग्स असतात जे पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेले असतात. पण पाहतो की लेसनच्या बाजूला जे डिफिकल्ट वर्ड्स दिलेले असतात, मिनिंग्स दिलेले असतात त्याच्या एकतर असतात तुम्हाला मॅच द फॉलोइंग दिलेलं असतं, किंवा तुमचं सिनॉनिम्स किंवा अँटोनिम्स म्हणजे तुमचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अशा टाईपचा हा प्रश्न असतो. तुमची A3 ऍक्टिव्हिटी अशी असते. किंवा कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये ॲडजेक्टिव्ह वगैरे पण लिहायला सांगतात, किंवा काही घटना असतील तर त्यांचा एखादा म्हणजे काही आपण म्हणतो ना की ही घटना याच्यामध्ये झाली, सण दिलेले असतील तर त्या पद्धतीने देखील तुमचं जोड्या द्यायला किंवा सिक्वेन्स लिहायला देखील येतो. आता या ठिकाणी तुम्हाला मॅच द फॉलोइंग A आणि B असं दिलेलं असतं. आता इथे काय करायचं आपल्याला, क्वेश्चन नंबर A3 दिला की तुम्ही A आणि B मध्ये तुमचं काय लिहायचंय, आन्सर्स लिहायचे. काही मुलं काय करतात परीक्षेला, जे ज्या वेळेला आम्ही पेपर चेक करतो त्यावेळेला ह्या अशा बऱ्याच गोष्टी लक्षात येतात. मुलं सरळ A ला त्याचं कुठले आन्सर तर D आहे, D ला मग अशी लाईन मारतात, बाण दाखवतात. तर तसं बिलकुल करायचं नाही. पहिले तुम्ही A मधले 4ही वर्ड्स लिहून घ्या, कारण B मध्ये हे तुमचे आन्सर्स आहेत. त्यामुळे A मधले 4ही वर्ड्स तुम्ही काय करायचे, पहिल्यांदा लिहून घ्यायचे आणि मग B मधलं पहिल्या याला कुठलं उत्तर येईल ते बघायचं आणि त्याचं उत्तर डायरेक्ट त्याच्या समोर काय करायचं आपण लिहायचे. B मधले शब्द तसेच्या तसेच त्या सिक्वेन्सली लिहायचे. नाही तर ते आपल्याला त्याचं जे पॅराडाईजचं जे उत्तर असेल, सपोज पॅराडाईजचं आन्सर काय आपलं तर तुमचं हेवन, तर हेवन तुमचं त्याच्या वर्ड समोर काय आलं पाहिजे, वर्ड आलं पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी बीच्या इथे आन्सर असं वर्ड लिहिलं तरी चालेल आणि मग तिथे तुमच्या आन्सर त्या सिक्वेन्सनीच अशाच पद्धतीने तुम्ही काय केलं पाहिजे, मॅच द फॉलोइंग केलं पाहिजे. तुम्ही तिथे जोड्या लावायचे नाहीत. किंवा काही मुलं कशी करतात तर पहिलं तुमचं रोमन आकडामधलं एक नंबर आणि त्याचं तुम्ही काय करतात तर तिथे BCD काय तुमचं दाखवत असाल तर त्या पद्धतीने त्या सिक्वेन्सनी तुम्ही काय करायचे, मॅच द फॉलोइंग तुमचं लिहायचंय. म्हणजे वर्ड्स लिहायचे पूर्ण एक आणि इकडे तुमची आन्सर. तुम्ही फक्त नंबरिंग त्याचं करायचं नाही, पूर्ण तुमचे वर्ड जे आहेत ते लिहायचे. त्यानंतर ऍक्टिव्हिटी A4 डू ॲज डायरेक्टेड.
आता डू ॲज डायरेक्टेड हा जो A4 जी ॲक्टिव्हिटी A4 B4 ही जी ॲक्टिव्हिटी आहे तुमची ती कशावर आधारित असते? तुमच्या ग्रामर सेक्शनवर आधारित असते. इथे तुम्हाला ग्रामरवरचे वेगवेगळे 2 प्रश्न दिलेले असतात. आता या ठिकाणी बघा, दे वेअर टोटली ड्रेंच अँड हॅपी, रीराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. तुम्हाला जी सूचना कंसामध्ये दिलेली असते, वरती तुम्हाला सेंटेन्स दिलेलं आहे आणि त्याचं काय करायचंय याची सूचना तुम्हाला खाली ब्रॅकेटमध्ये दिलेली असते की रीराईट द सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो. म्हणजे नॉट ओनली बट ऑल्सो हा ग्रामरचा जो प्रकार आहे ते नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये तुम्हाला हे सेंटेन्स काय करायचं आहे. त्याचं आपल्याला सेपरेट ची तुम्हाला शाळेमध्ये ते शिकवत असेल किंवा आपण वेळ मिळाला तर हे सगळे ग्रामरचे प्रकार आपण पाहूया. त्यानंतर दुसरं जे सेंटेन्स आहे, द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेइंग ऑन द रोड, रीराईट इट इन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे तुम्हाला ते सेंटेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये त्याचं चेंजेस करायचे. म्हणजे हे ग्रामर रिलेटेड आहे. हे जे तुम्हाला जशी सूचना दिलेली असेल त्या सूचनेप्रमाणे तुम्हाला यामध्ये वेगवेगळे प्रश्न येतात. तुम्हाला चेंज वॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, डिग्रीचे असेल किंवा एबल अनएबल, वेगवेगळे तुम्हाला याच्यामध्ये ग्रामरचे प्रश्न येऊ शकतात. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्हाला वेगवेगळेच असतात. तर तो तुमचा पुन्हा 2 मार्काचा प्रश्न आहे. त्यानंतर तुमचं A5 हा पर्सनल रिस्पॉन्स म्हणजे काय की तुमचं स्वतःचं स्वमत, जसं तुम्हाला मराठीमध्ये येतं स्वमत, पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं काय उत्तर आहे, तुम्हाला स्वतःला ते विचारलेले उत्तर आणि ते तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्कासाठी पुन्हा हा प्रश्न असतो. हु इज युअर रोल मॉडेल अँड व्हाय. तुमचं रोल मॉडेल कोण आहे आणि का, त्याचं उत्तर तुम्हाला स्वतः द्यायचे. की तुमचं रोल मॉडेल प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकेल, ते कोण आहे त्याला तुमचं 1 मार्क असणार आहे आणि तुम्ही का म्हणून तुम्हाला ती व्यक्ती का आवडते त्याचं तुम्ही त्या ठिकाणी कारण द्यायचं. अशा प्रकारे हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न असतो की ज्यामध्ये तुम्हाला स्वतःचे विचार त्या ठिकाणी लिहायचे असतात. हे तुमचं काय झालं, पहिला पॅसेज झाला. A1 A2 A3 A4 A5 असे तुमचे 5 प्रश्न त्या ठिकाणी होतात. ते 10 मार्काला तुम्हाला असतात. आता सेकंड प्रश्न आहे तुमचा तो रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पुन्हा पुढचा पॅसेज आहे त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की कंप्लीट द सेंटेन्स, फिल इन द ब्लँक्स किंवा तुमचं अजून काय येतं ट्रू ऑर फॉल्स, मॅच द फॉलोइंग, असे वेगवेगळे तुम्हाला यामध्ये प्रश्न येतात. आता हा दुसरा पॅसेज आहे बी, रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. पुन्हा 10 मार्क्सचा दुसरा पॅसेज आहे. त्यातला B1 B2 B3 B4 आणि B5 असे 5 प्रश्न पुन्हा तुम्हाला 2 मार्क्ससाठी म्हणजे 10 मार्क्सचा प्रश्न असणार आहे. त्यामध्ये पहिला तुमचा आहे कंप्लीट द सेंटेन्स. आता कंप्लीट द सेंटेन्स करताना काय करायचे, तुम्ही पूर्ण वाक्य तुमच्या पॅसेजमध्ये पहा. पॅसेजमध्ये वाक्य दिलेलंच असतं आणि त्यामधूनच ते पाहून शोधून, कदाचित कधी पुढे असतं कधी मागे असतं किंवा कदाचित असे काही वर्ड्स असतात की जे तुम्हाला परफेक्टली त्याच्यामध्ये लिहायचे असतात. ते तुम्ही पॅसेजमध्ये जेव्हा तुम्ही पॅसेज रीड कराल त्यावेळेला तुम्हाला ते परफेक्टली त्या ठिकाणी मिळतील. अशा प्रकारे कंप्लीट द सेंटेन्सचं तुम्हाला वाक्य पूर्ण करायचे. त्यानंतर B2 आहे तुमचं कंप्लीट द वेब. आता अशा प्रकारचे देखील तुम्हाला एक B2 मध्ये ॲक्टिव्हिटी येते की ज्याच्यामध्ये तुमचं मॅच द फॉलोइंग पण असेल किंवा तुमचं मग अशी मी काय सांगितलं होतं की सिक्वेन्स लावायला येईल किंवा वेब डिझायनिंग येईल. जे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला वेगवेगळे याच्यामध्ये प्रश्न येतात. A1 A2 किंवा B1 B2 याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या असतात. आता यामध्ये कंप्लीट द वेब म्हणजे या टाईपची एकतरी ॲक्टिव्हिटी पहिल्या पॅसेजमध्ये किंवा दुसऱ्या पॅसेजमध्ये ही कंपल्सरी येणारच. आता वेब डिझाईन म्हणजे काय, कंप्लीट द वेब. आता तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी, तर अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या आन्सर शीटमध्ये डायग्राम काढायचे आणि त्या डायग्राम मध्येच तुम्ही काय करायचे, आन्सर्स लिहायचे. मुलं काय करतात, आन्सर्स लिहिताना एकाखाली एक लिहून काढतात. तर तसं करायचं नाही. तुम्हाला वेब कंप्लीट करायला सांगितलेलं आहे तर तुम्ही त्याच पद्धतीने काय करायचे, तुमचं वेब कंप्लीट करायचे. प्रश्न तुम्हाला मध्ये दिलेला आहे बघा, व्हॅल्युएबल्स दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस. म्हणजे
तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आणि मग ते कुठे तुम्हाला शोधायचे आहेत. व्हॅल्युबल्स दॅट स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस, की तुम्हाला अशा कुठल्या व्हॅल्युबल्स थिंग्स आहेत की ज्या इनकरेज करतात. मग 4 तुम्हाला वर्ड्स त्या ठिकाणी 4 बॉक्समध्ये 4 वर्ड्स लिहायचे आहेत. आता या ठिकाणी बघा तुम्ही सेकंड पॅरेग्राफमध्ये तुमचं पहिल्याच लाईनला विजन्स, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युबल, दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन अँड इनकरेज अस. आता इथे तुम्ही जर ओळ वाचली तर लगेच कळेल. मुलं काय करतायत या ठिकाणी ओळीच्या ओळी लिहून काढतात. 4 ओळी 4 याच्यामध्ये येतात. कदाचित तसं देखील असतं, काही म्हणजे सेंटेन्स असतात, पण त्यातले जे महत्वाचे जे असतात, बऱ्याचदा महत्वाचे जे वर्ड्स आहेत तेच तुम्ही काय करायचे लिहायचे. आता या ठिकाणी तुम्हाला विजन्स, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स असे 4 वर्ड्स तुम्ही 4 याच्यात लिहायचे. जर तुम्ही काही मुलं काय करतायत पहिलं अख्खं पूर्ण वाक्य एक काय करतात एकाच चौकोनामध्ये लिहितात, पुढचं वाक्य दुसऱ्या चौकोनामध्ये, तिसरं वाक्य तिसरं, असं लिहू नका. जे महत्वाचं जे उत्तर आहे, आता इथे 4 वर्ड्स हे महत्वाचे आहेत, तर ते 4 वर्ड्स तुम्ही काय केले पाहिजेत त्या डायग्राम मध्ये तुम्ही भरले तर तुम्हाला 2 आउट ऑफ 2 मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे परफेक्ट उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायला पाहिजे. तुम्ही जर तिथे पूर्ण सेंटेन्स जर लिहिलं, वाक्याच्या वाक्य लिहिली, तर तुमचे तिथे मार्क्स कट होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर B3 आहे तुमचं राईट अँटोनिम्स फॉर द फॉलोइंग वर्ड्स. आता या ठिकाणी काय तुमचं अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. जसं मगाच्या याच्यामध्ये तुम्हाला सिनॉनिम्स आलेलं होतं, समानार्थी शब्द शोधायचे, तसंच या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आलेले आहेत. ते विरुद्धार्थी शब्द देखील तुम्ही परीक्षेमध्ये ABCD प्रमाणे नुसती नावं न लिहिता ते वर्ड्स देखील पूर्ण लिहायचे. ए मध्ये तुमचं रॉंग, त्याला जे शब्द येईल तुमचं अपोजिट, रॉंग, राईट, हे शब्द देखील तुमचे खूप सोपे असतात, इझी असतात, की जे तुम्हाला याच्यामध्ये पॅसेजमध्ये मिळू शकतात. त्यानंतर तुमचा आहे B4 ऍक्टिव्हिटी डू ॲज डायरेक्टेड. पुन्हा तुमचा हा ग्रामरवरतीच प्रश्न असतो, सेम असतो पहिल्या पॅसेजमध्ये आणि दुसऱ्या पॅसेजमध्ये सेम तुम्हाला ऍक्टिव्हिटी असणार आहे. तसंच तुमचा जो सेक्शन 4 आहे टेक्स्च्युअल पॅसेजचा, त्याच्यामध्ये देखील तुम्हाला सेम टू सेम ऍक्टिव्हिटी असणार आहे. आता या ठिकाणी वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये वी नीड टू ब्रिंग लाईफ इमेजेस, आणि त्यामध्ये सूचना काय दिलेली आहे, अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. तर बघा काय करायचे तुम्हाला, अंडरलाईन करायची. कशावरती अंडरलाईन करायची आहे, तर तुम्हाला काय प्रश्न दिलेला आहे याच्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमामध्ये काय सांगितलेलं आहे, इन्फिनिटिव्ह, म्हणजे इन्फिनिटिव्ह खाली तुम्ही काय करायचे, अंडरलाईन मारायचे. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय येतं, मी थोडक्यात तुम्हाला शॉर्टकटमध्ये याच्यामध्ये सांगते की सेंटेन्स दिलेलं असतं आणि त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला वर्ब असतं. आता प्रत्येक सेंटेन्समध्ये आपल्याला वर्ब असतं, पण ज्या वर्बच्या अगोदर टू लिहिलेलं असतं, म्हणजे टू ला जोडून येणारं जे क्रियापद आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, इन्फिनिटिव्ह म्हणणार आहोत. मग इथे बघा तुम्हाला ब्रिंग हे क्रियापद आहे आणि त्याच्या अगोदर तुमचं टू हे काय आलेलं आहे, वर्ड जोडून आलेलं आहे. मग टू ब्रिंग म्हणजे क्रियापदाला जर टू जोडलेला असेल तर ते तुमचं काय होतं, इन्फिनिटिव्ह होतं. म्हणजे इतकं सोपं आहे हे की लक्षात ठेवा, काही काही गोष्टी स्वतःच्या माइंडमध्ये फिट करून ठेवायचे, की हे जे सोपे जे ग्रामरचे प्रकार आहेत किंवा ह्या ज्या सूचना आहेत त्या जर तुम्ही जर लक्षात ठेवल्या ना तर इझिली तुम्हाला काय होतं, पेपर सोडवू शकतं. इथे टू इन्फिनिटिव्ह म्हटलं की आपल्याला टू डोक्यात ठेवायचं, टू क्रियापद हे जर असेल तुम्ही त्या वाक्य लिहायचं, पूर्णपणे वाक्य अगोदर परीक्षा याच्यामध्ये तुमच्या आन्सर शीटमध्ये लिहायचे आणि त्याच्या खाली टू ब्रिंगच्या खाली अंडरलाईन मारली की किती सोपं आहे, त्यामध्ये तुम्हाला लगेच 1 मार्क मिळून जातो. त्यानंतर तुमचं सेकंड क्वेश्चन आहे द नेक्स्ट स्टेप शुड सपोर्ट अँड होल्ड अस विदाउट अ क्रॅक. या ठिकाणी सूचना काय दिलेली आहे तुम्हाला, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग तर तुम्ही 5वी पासून शिकलेला आहात, अगदी सोपा प्रकार आहे. क्वेश्चन टॅग कसं सोडवायचं काय तुम्ही शाळेमध्ये शिकलेले आहात, ते इतकं सोपं आहे. वाक्य पहिल्यांदा पूर्ण लिहायचं आणि शेवटी त्याच्या फुल स्टॉप न देता तुम्ही त्या ठिकाणी कॉमा द्यायचा, म्हणजे क्रॅकच्या पुढे तुम्ही काय करायचे, कॉमा द्यायचा आणि मग यातलं कुठलं तुमचं शुड इट किंवा डोंट इट किंवा शुडंट इट या 3 पैकी ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शन मधले एक तुम्ही चूज करून त्या ठिकाणी त्या वाक्याच्या पुढे कॉमा द्यायचा आणि मग क्वेश्चन टॅग लिहायचं. म्हणजे क्वेश्चन टॅग लिहिताना तुम्ही नुसतं बी लिहिलं आणि तर त्यातला आन्सर लिहिलं तसं करू नका किंवा आकडे लिहू नका, तर सेंटेन्स पूर्ण लिहायचं आणि त्याच्या पुढे तुम्ही क्वेश्चन टॅग लिहायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न तुमचा पुन्हा B5 पर्सनल रिस्पॉन्स.
आता पर्सनल रिस्पॉन्समध्ये तुम्हाला स्वतःच त्या ठिकाणी मगाशी मी तसं सांगितलं तसं स्वतःचे मतं लिहायचे आहेत. राईट एनी 4 क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल पर्सन. जे एखाद्या सक्सेसफुल पर्सन होण्यासाठी काय काय म्हणजे कुठल्या कुठल्या क्वालिटीज लागतात त्यातल्या 4 क्वालिटीज तुम्हाला त्यामध्ये लिहायचं आहे की जसं तुम्हाला या ठिकाणी पॅसेजमध्ये आलेलं आहे. त्यामुळे त्या आधारावरती देखील तुम्ही तुमचं लिहू शकता किंवा तुम्हाला ज्या क्वालिटीज योग्य वाटतात त्या देखील तुम्ही त्यामध्ये सोडू शकता. आज आपण फक्त या ठिकाणी क्वेश्चन सेक्शन तुमचं 1 आणि 2 इथपर्यंतच झालेले. आपण पुढचे जे आहेत प्रश्नपत्रिका ही पुढच्या आपण लेक्चरला त्याचं माहिती घेऊया. कारण प्रत्येक प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सूचनेसहित समजावून सांगणार आहे की जेणेकरून तुम्हाला जर सूचना जर समजल्या तर निश्चितच तुम्ही काय करू शकाल, पेपरमध्ये व्यवस्थितरित्या तुम्ही त्याचे आन्सर शोधून लिहू शकता. मी हे वारंवार सांगते कारण मुलांना सूचना कळत नाही आणि सूचना न कळल्यामुळे मुलं काय करतात, उत्तरं लिहू शकत नाही. त्यामुळे आता जो मी हे घेतलेलं आहे सेक्शन 1 आणि सेक्शन 2 यावरती तुम्ही प्रत्येक प्रश्नावरच्या ज्या सूचना आहेत त्या लक्षात घ्या की काय काय करायला सांगितलंय. अँटोनम्स म्हणजे काय किंवा इन्फिनिटिव्ह म्हणजे काय किंवा तुमचं अजून कम्प्लीट द सेंटेन्स किंवा फिल इन द ब्लँक्स हे जे काय काय सूचना आहेत किंवा अल्फाबेटिकली ऑर्डर, पंक्च्युएशन मार्क्स किंवा अजून तुमचं वेब डिझायनिंग तयार करायचे तुम्हाला म्हणजे अशा ज्या वेगवेगळ्या सूचना आहेत त्या सूचना तुमच्या परीक्षेला सेम टू सेम असणार आहे. सिक्वेन्स सेम टू सेम असणार आहे. फक्त तुमचे जे क्वेश्चन दिलेले आहेत खालचे ते तुमचे त्याच्यामध्ये चेंजेस झालेले असणार. म्हणून तुम्ही जर त्या सूचना जर लक्षात ठेवल्या तर तुम्हाला ते निश्चितच काय होईल, लवकर समजेल आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क पेपरमध्ये काढू शकता. आपण आता पुढच्या वेळेला आपण सेक्शन 3 पासून सुरू करूया. थँक्यू सर.